नमस्कार मित्रांनो, मुंबई किराय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत रस्सेदार शेवभाजी, जी आपल्याला सर्व ढाब्यांवरती किंवा रेस्टॉरंटवरती मिळते. शेवभाजी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकतात आणि ही घरी कशी बनवतात ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही आमच्या घरी कोणत्या पद्धतीने ही भाजी वापरतो आणि कोणकोणते इन्ग्रेडियंट्स वापरतो आणि तुम्ही ते इन्ग्रेडियंट्स वापरून कशी ही शेवभाजी धाबा स्टाईल बनवू शकता, जेणेकरून तुमच्या फॅमिलीतले मेंबर्स म्हणतील वाह वाह काय शेवभाजी बनवलेली आहे. चला तर थोडाही वेळ न घालवता ही शेवभाजी आपण कशी बनवली आहे ते बघूया. तर या शेवभाजीसाठी आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत. तर शेवभाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत. आपण घेतलेले आहेत 3 टमाटर कापून घेतलेले आहेत, 3 कांदे चिरून घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, त्याच्यानंतर घेतलेलं आहे हिंग चिमूटभर आणि हिरवा धनिया घेतलेला आहे. हिरवा धनियाबरोबर आपण घेतलेले आहेत हिरवीगार कढीपत्त्याची पानं, जे आपल्या कढीला चांगला टेस्ट देणार आहे. इकडे घेतलेले आहेत आपण खडा मसाला, रेड चिली पावडर घेतलेली आहे 2 चमचे, मीठ घेतलेले आहे चवीनुसार आणि हळद 1 चमचा घेतलेली आहे, लाल मिरची पावडर आणि हे कसला मसाला आहे मध्ये जो आलं लसूण कोथिंबीर धने खसखस खोबरं याचा सगळा मसाला आपण बारीक करून घेतलेला. ओके, तर हा मसाला आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आणि आपण ही मस्तपैकी अशी शेव आणलेली आहे. 200 ग्रॅम शेव घेतलेली आहे शेव भाजीसाठी. तर हे आपलं मेन इन्ग्रेडियंट्स आहे. तर भरपूर ठिकाणी आपल्या भारतामध्ये शेवभाजी बनवलेली जाते, वेगवेगळे प्रकारे. गुजरातमध्ये पण बनवली जाते आणि मुंबईमध्ये इंडियामध्ये पण म्हणजे भरपूर ठिकाणी अशी बनवली जाते. मी असंच नाही म्हणत फक्त महाराष्ट्रातच बनवली जाते, पण भरपूर ठिकाणी अशी बनवली जाते भारतामध्ये शेवभाजी. वेगवेगळे प्रकार असतात, पण आम्ही आमच्या घरी कशी बनवतो ती पद्धत आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे आई किती चमचे तेल घेतले आपण कढई 3 चमचे आपण कढईत तेल घेतलेलं आहे. खड्या मसाल्यामध्ये आपण काय काय मसाले आहेत आई? तमालपत्री मला दिसतीये, लवंगा दिसतात, हा आणि मोठी विलायची, दालचिनी. दालचिनी. ओके, हे खडे मसाले घेतलेले आहे. खड्या मसाल्यानंतर काहीतरी वेगळाच मस्त असा टेस्ट येतो. तर हे आता आपण चांगले तडकून घ्यायचे हे खडे मसाले. तर कोणाकोणाला इथे आपल्याला शेवभाजी आवडते ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. हे आपण टाकलेलं आहे, कढीपत्त्याला तडका दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण कांदा ऍड केला. कांदा एकदम खरपूस असं म्हणजे नाही करायचं आहे, त्याला असं ट्रान्सल्यूट म्हणजे गुलाबी असा कलर आला पाहिजे, पिंकिश असा कलर आला पाहिजे. तेव्हा समजायचं की आपल्याला नेक्स्ट पुढचं काहीतरी इन्ग्रेडियंट ऍड करायचं आहे. तर हे 5 मिनिटासाठी असंच फ्राय होऊ द्यायचं आहे. मस्त असा सुगंध सुटलेला आहे मसाल्यांचा, कढीपत्त्याचा. हे आपण टाकलेली आहे हिंग टाकलेली आहे, मीठ टाकलं चवीनुसार, मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. हे बघा, हे असं टाकलेलं आहे मीठ असं मस्त पैकी ना. तर ही भाजी नाही आपण कशा बरोबर खाऊ शकतो शेवभाजी? चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाता बरोबर, पावा बरोबर पण पण हो. हा, पण आईने मला अलाउड नाही करणार कारण की त्याच्यामध्ये जास्त मैदा असतो. आम्ही म्हणजे चपाती बरोबर भाकरी बरोबर हे असं म्हणजे कसं घरातल्या ह्यांनी बनवलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण टाकले आई मसाला टाकलाय रेड मालवणी मसाला पहिला टाकलाय पावडर आणि ही हळद टाकली. आता लाल मिरची पावडर टाकणार, राईट? तर हे आपण सगळे मिक्स करून घ्यायचे. बेसिकली आपल्याला असं मसाल्यांचं काही हे नाहीये अनुक्रमानिका की ह्याच वेळेस टाकायचं. हे मसाले आपण टाकून द्यायचे, पण चांगले फ्राय करायचे. हा, आणि चांगले मेन आपलं मोटो आहे की चांगले फ्राय झाले पाहिजे मसाले आणि त्यांचा सुगंध आला पाहिजे चांगला असा. त्या पद्धतीने हे सर्व करायचं. आता याच्यानंतर आपण याच्यात टमाटे टाकू. ओके, हे टाकलेले आहे आपण टमाटर टाकले म्हणजे ते चांगले गळू द्यायचे असतात. मग त्यासाठी 5 मिनिटं लागतात, राईट आई? 5 मिनिटासाठी आपल्याला टमाटर गळू द्यायचे आहेत त्याच्यामध्ये, चांगलं तेल सुटू द्यायचं. पण आता आपण हे मसाला हे करून घेतलाय, चांगला मिक्स करून घेतलेला आहे. कांदा बिंदा सगळं असं फ्राय झालेला आहे. आता टाकलेले आहे टमाटरची बारी आलेली आहे. टमाटरनी काहीतरी थिक कन्सिस्टन्सी येते आपल्या रस्स्या भाजीला. तर हे टाकलेलं आहे कारण त्याला महत्वाचं टमाटरच असतं शेवभाजीला. हा, शेवभाजीला महत्वाचं टमाटरच असतं आणि शेव पण असते ना आई? शेव, कांदा, टमाटर असतं, सर्व इन्ग्रेडियंट्स असे इम्पॉर्टंट आहेत. पण आता आई टमाटर आणि शेव, कांदा टमाटर शेव. ओके, चला आई जे बोलती ते घेऊया आपण. तर हे आपण चांगलं मिक्स करायचं आहे, राईट? आता 5 मिनिटासाठी आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं.
त्याच्यानंतर 2 कप पाणी टाकायचं. त्याच्यानंतर 2 कप पाणी टाकायचंय. नाही, आपण ते मसाला, हा आपण कसा मसाला आता इथे ऍड केलेला आहे. हा मसाला जो घेतलेला आपला जो मेन इन्ग्रेडियंट, आलं लसूण कोथिंबीर खोबरं खसखस याचा बारीक वाटून घेतो. हे वाटणच म्हणजे आपण समजू शकतो हे आहे बेस आहे आपल्या रस्सा भाजीचा, त्याच्यामुळे थिकनेस येते आपल्या करीला. तर हा 5 मिनिटासाठी असाच फ्राय करून घ्यायचा आहे. मस्त तेल सुटू द्यायचं या मसाल्याला. मस्त बघा तमालपत्र दिसतंय, तमालपत्री दिसतीये, खडे मसाले, टमाटर आहे, हे सगळं आता तेल दिसतंय. फ्राय करून घ्यायचं. असं लाल भडक कलर आलेला आहे मस्तपैकी असा ना. बघा हे वाफवलेले आहेत ना, त्याच्यामध्ये 2 कप पाणी टाकायचं नाही. मग हा आपल्याला शिजून घ्यायचा चांगला मसाला. फ्राय केल्यानंतर शिजून घ्यायचा. मग उकळी येऊ द्यायची बेसिकली ह्याला. कट आल्यानंतर आपण त्याच्यात शेव टाकणार. हा जे बघा कसं ग्लेज आलेला आहे, गोल्डन कलर आलेला आहे आपल्या रस्स्याला. तर हा चांगला आता 5 मिनिटासाठी उकळू द्यायचा. राईट, 5 मिनिटासाठी ना. हा बघा असा उकळलेला आहे मस्तपैकी आपला कट. आणि त्याच्यानंतर आपण ऍड केलेले आहे शेव. शेव अशी मार्केटमध्ये तुम्हाला भेटते, तर तुम्ही ही शेव टाकू शकता. आणि ही साधारणतः सर्व ठिकाणी अवेलेबल असते शेव. तर असं चांगलं अलगद हाताने मिक्स करून घ्यायचं. आता जास्त वेळ उकळवायची नाही. राईट आई, 5 मिनिटासाठी उकळून घ्यायची आणि ती गॅसवरून खाली काढून घ्यायची आहे. तर हे बघा मस्तपैकी अशी बॉईल होऊ द्यायची आहे. हा आता ह्याच्यानंतर ना आपण चांगला सुगंध येण्यासाठी आणि थोडासा टँगीचा टेस्ट येतो ना, त्यासाठी कसुरी मेथी टाकणार आहोत. ही बघा ही कसुरी मेथी आपण वरतून ऍड केलेली आहे. थोडासा नाही टँगिश फ्लेवर येतो, जरा आंबट सारखा, आणि सुगंधासाठी पण हे चांगलं आहे कसुरी मेथी. हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. जास्त काय आता ह्याला बॉईल करायची गरज नाहीये. थोड्या वेळाने कोथिंबीर टाकायची वरून. हा, तर गार्निशिंगसाठी ना कोथिंबीर टाकून द्यायची आपल्याला. हे बघा असं आपण हलवून घेतलेलं आहे मस्तपैकी. आता बॉईल सुटलेला आहे आपल्या रस्सा भाजीला. बघा 5 मिनिटानंतरचं हे दृश्य आहे. किती सुंदर असा कट आलेला आहे. आता ह्याच्यावर कोथिंबीर टाकून दिलेली आहे. तर कोथिंबीर अशी आपण गार्निश केलेली आहे. मला तर ना आता फार भूक लागलेली आहे. मी तर आता हे रस्सा भाजी ना चपाती बरोबर खाणार आहे. आणि तुम्ही पण ही डिश करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया वाटीमध्ये सर्व करून आपण हे आता वाटीमध्ये सर्व करून घेऊया. पण आई आपल्याला परत एकदा हे बोलायचं आहे की तुम्ही जरूर ही डिश करून बघा आणि मुंबईकर आई चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. प्लीज प्लीज प्लीज. भरपूर आपण मेहनत करतो, आपल्या चॅनलला ग्रोथ झाली पाहिजे म्हणून त्यासाठी सपोर्ट करा आपल्या चॅनलला. तरी आपण बघा हे प्लेटमध्ये काढून घेतो अशी मस्तपैकी फ्रेशली बनवलेली गरमागरम शेव भाजी. जास्त सुकी पण नाही आणि जास्त पातळ पण नाहीये, कारण ती चपाती बरोबर भाकरी बरोबर खायला मजा येते. हा, चपाती बरोबर भाकरी बरोबर खायला मजा येते. आणि घरी बनवलेली म्हणजे तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकतात. तर जरूर करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. सपोर्ट करा मुंबईकर आई चॅनलला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि भरघोस प्रतिसाद द्या आपल्या चॅनलला. हे बघा हे मस्तपैकी आपण ना कोथिंबीर टाकून ना ही डिश गार्निश केलेली आहे. किती छान झालेली आहे बघा. माझ्या ना तोंडाला भरपूर पाणी सुटलेलं आहे. आता मी तर माझं बोलणं बंद करतोय, पण तुमचं आता काम आहे हा व्हिडिओ संध्याकाळी आल्यावरती ना नक्की 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 बघायचं. हंबल रिक्वेस्ट टू यू ऑल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये शेअर करा हा व्हिडिओज. आणि जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा. हां, ही म्हणजे आई म्हणते परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल झालेली आहे. हा, सुगंधावरून तर मी असं सांगू शकतो, रेस्टॉरंटमध्ये जसा सुगंध येतो, ढाब्यावर जसा सुगंध येतो. हे बघा हे असं आपण गार्निश करून ठेवलेलं आहे. कांदा, मिरची, टमाटर, लिंबू मारून मस्तपैकी बनवायची आहे. तर जरूर ही डिश ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.